नमस्कार. या भागामध्ये आपण विमा बाजारपेठेचे विविध घटक पाहणार आहोत. सर्वसाधारणतः विमा कंपनी आणि विमेदार हे दोनच घटक आपल्याला माहिती आहेत. परंतु या घटका व्यतिरिक्त विमा बाजारपेठेच्या अनुषंगाने अनेक घटक आहेत. ते घटक आता आपण लक्षात घेऊ. पहिला घटक जो म्हणजे विमा कंपनी, ज्याला इन्शुरर असं म्हटलं जातं. ज्या संस्था विमा उतरवण्याचा व्यवसाय करतात किंवा विमेदाराला जोखमीपासून संरक्षण देण्याचे आश्वासन देतात, त्या संस्थेला किंवा कंपनीला विमा कंपनी किंवा विमा चालक असे म्हटले जाते. भारतामध्ये आयुर्विमा, सर्वसाधारण विमा, पुनर्विमा व आरोग्य विम्यामध्ये 31 मार्च 2019 अखेर एकूण विमा कंपन्यांची संख्या 70 इतकी होते. भारतामध्ये प्रामुख्याने आयुर्विमा क्षेत्रामध्ये आयुर्विमा महामंडळ व सर्वसाधारण विम्यामध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स व युनायटेड इंडिया इन्शुरन्स या कंपन्या प्रसिद्ध आहेत. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे विमाधारक, ज्याला आपण इन्शुर्ड असं म्हणतो. ज्या व्यक्ती किंवा संस्था आपल्या आयुष्याचा किंवा आपल्या भौतिक मालमत्तेचा विमा उतरवतात किंवा आर्थिक जोखमीपासून संरक्षण मिळवतात, त्यास विमेदार किंवा विमाधारक असे म्हटले जाते. व्यक्ती, एखादा व्यापारी, विमा कंपनी हे विमाधारक होऊ शकतात. भारतामध्ये आयुर्विम्यामध्येच 30 कोटीपेक्षा अधिक लोक हे विमाधारक आहेत. त्यानंतर तिसरा घटक तो म्हणजे विमा प्रतिनिधी. विमा प्रतिनिधी हा विमा संस्था आणि विमा घेणारा यांच्यातील एक सहाय्यक असतो किंवा मध्यस्थ असतो. कोणताही विमेदार डायरेक्ट विमा कंपनीकडे न जाता त्याचा संबंध हा विमा प्रतिनिधीशी येतो. मग विमा प्रतिनिधी म्हणजे नेमकं काय? जी व्यक्ती दलाली किंवा कमिशन किंवा अन्य मोबदल्यामध्ये विमा व्यवसाय करण्याचे मान्य करते, अशी व्यक्ती म्हणजे विमा प्रतिनिधी होय. विमा प्रतिनिधी होण्यासाठी IRDA कडून परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी 3 वर्षासाठी दिली जाते. परवानगी देताना 100 तासाचे व्यावहारिक प्रशिक्षण हे घ्यावे लागते. तसेच नियुक्तीचा अधिकार हा जिल्हा स्तरावर न देता विभागीय कार्यालयांना दिलेला आहे. भारतामध्ये 31 मार्च 2019 अखेर आयुर्विम्यामध्ये विमा प्रतिनिधीची संख्या ही 21,94,000 इतकी होती. यावरून विमा प्रतिनिधींचा आवाका जो आहे तो सहज आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे सर्वेयर व मूल्यांकन करते. यांनाच सर्वेक्षक आणि हानी निर्धारक असे म्हणतात. हे मध्यस्थ आयुर्विमा सोडून इतर विम्यामध्ये कार्यरत आहेत. विमित वस्तू संदर्भात एखादी दुर्घटना किंवा आपत्ती घडल्यानंतर आर्थिक नुकसान किती झाले हे शोधून काढणे हे त्यांचे मुख्य कार्य असते. आर्थिक नुकसान शोधून काढल्यानंतर नुकसान भरपाई किती द्यावी त्या संदर्भात अहवाल तयार करून त्यामध्ये नुकसान भरपाईबाबत त्यांचे स्वतःचे असे मत दिले जाते. सर्वेयर हा अनुभवी असल्याने विविध घटनांच्या अनुषंगाने घडलेल्या तांत्रिक बाबीवर तो अधिकारवाणीने आपले मत देऊ शकतो. म्हणून विमेदार, विमा कंपन्या व न्यायालय सुद्धा यांचे मत हे गृहीत धरतात किंवा मान्य करतात. सर्वेयरचे लायसन्स असेल, त्यांची कर्तव्य असतील, जबाबदारी असेल व इतर व्यावसायिक बाबी या संदर्भात आचारसंहिता भारतामध्ये IRDA कडून तयार केली जाते. त्यानंतर पाचवा घटक आहे ज्याला आपण विमा दलाल असं म्हणतो, इन्शुरन्स ब्रोकर. IRDA स्थापन होण्यापूर्वी विमा कायदा 1938 नुसार भारतामध्ये विमा दलालांना पूर्णपणे बंदी होती. परंतु IRDA ने विमा दलालांना परवानगी देण्यास सुरुवात केली. प्रामुख्याने विकसित देशामध्ये हा दलाल कार्यरत होता. भारतामध्ये अलीकडच्या काळात याची सुरुवात ही झालेली आपल्याला दिसून येते. विमा दलाल हा एक व्यक्ती किंवा संस्था असू शकते. प्रामुख्याने आयुर्विम्याच्या बाबतीत हा दलाल महत्त्वाचा असतो. विमा प्रतिनिधी हे बहुधा विमा कंपन्यांनी नेमलेले असतात किंवा त्यांच्या वतीने काम करतात. तर विमा दलाल हे प्रामुख्याने विमेदाराचा प्रतिनिधी म्हणून काम करतात. विमा प्रतिनिधी हा फक्त एकाच विमा कंपनीचा प्रतिनिधी असतो, तर विमा दलाल सर्व विमा कंपन्यांसाठी काम करतो. विमा दलाल कोणती कार्य करतो हे आता आपण थोडक्यात लक्षात घेऊ. आपल्या ग्राहकांच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेणे, प्राप्त करणे
व त्यानुसार त्याला योग्य सल्ला देणे, ग्राहकाला विमा योजनेसंबंधी तांत्रिक बाबी समजावून सांगणे, आपल्या ग्राहकाला योग्य विमा कंपनी निवडून देणे, विमा कंपनीशी ग्राहकातर्फे बोलणी करणे, ग्राहकाकडून भरण्यात येणारा विमा हप्ता जो असतो तो एकत्र करून विमा कंपनीकडे भरणे, ग्राहकांच्या विम्याशी संबंधित महत्त्वपूर्ण जी कागदपत्र असतात ती सांभाळून ठेवणे, तसेच विमा कंपन्याद्वारे दाव्याची रक्कम ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणे. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे पुनर्विमा दलाल, रिइन्शुरन्स ब्रोकर. या दलालाचे कार्य व स्वरूप विमा दलालाप्रमाणेच असते, फक्त याचा संबंध पुनर्विम्याशी असतो. भारतामध्ये अलीकडील काळात प्रामुख्याने IRDAच्या स्थापनेनंतर याची सुरुवात झालेली दिसून येते. मुळातच पुनर्विम्याचा व्यवसाय कमी असल्याने या दलालांचे प्रमाण देखील कमी दिसून येते. भारतात पुनर्विम्याचे काम सर्वसाधारण विमा महामंडळातर्फे केलेले दिसून येते. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे विमा सल्लागार, ज्याला इन्शुरन्स कन्सल्टंट असे म्हटले जाते. विमा घेणाऱ्यास विम्याबाबत सल्ला देणारी व्यक्ती म्हणजे विमा सल्लागार होय. विमा सल्लागार हा बरेचदा विमा दलालासारखे कार्य करतो. विमा सल्लागार आपल्या ग्राहकाकडून सल्ल्याबाबत मोबदला घेतात, तर विमा कंपनीकडून कोणताही मोबदला त्यांना प्राप्त होत नाही. विमा सल्लागारास कार्य करण्याकरिता स्वतःला कोणत्याही अधिनियमाअंतर्गत नोंदणी करणं आवश्यक नसतं, पण विमा नियमन व विकास प्राधिकरण अंतर्गत विमा सल्लागारास IRDAचा परवाना हा आवश्यक असतो. आयुर्विम्याच्या अनुषंगाने हा सल्लागार अधिक महत्त्वाचा ठरतो. या मध्यस्थाकडून विम्याविषयी लोकांच्या मध्ये जाणीव निर्माण केली जाते, त्याचे महत्त्व पटवून दिले जाते. त्याचबरोबर विम्यासाठी योग्य असा सल्ला देऊन कोणता विमा किंवा कोणत्या विमा प्रकारात गुंतवणूक केल्यास अधिक फायदा होईल हे सांगितले जाते व त्यांच्यासाठी त्यांच्याकडून योग्य अशी फी आकारली जाते. त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे कॉर्पोरेट एजंट. आतापर्यंत भारतामध्ये बहुधा विम्याची विक्री वैयक्तिक एजंटामार्फतच केली जात असे. अलीकडील काळात ही कामे कॉर्पोरेट एजंट करू लागले आहेत. एखाद्या विमा कंपनीच्या पॉलिसीची विक्री करावयाची एजन्सी जेव्हा एका व्यक्तीऐवजी एखादी संस्था किंवा कंपनी घेते, तेव्हा त्या संस्थेला किंवा कंपनीला कॉर्पोरेट एजंट असे म्हणतात. कॉर्पोरेट एजंट त्याच्या हाताखाली विविध प्रकारचे कर्मचारी नेमू शकतो व विमा व्यवसाय करू शकतात. भारतामध्ये खाजगी विमा कंपन्यांचा नवीन व्यवसाय जो आहे तो प्रामुख्याने 2018-19 या वर्षामध्ये जवळपास त्यांची टक्केवारी होती ही 5.75% होती. तर भारतीय आयुर्विमा महामंडळाचा जो व्यवसाय होता तो 2.58% इतका व्यवसाय कॉर्पोरेट एजंट यांनी केला. 31 मार्च 2019 अखेर कॉर्पोरेट एजंटाची संख्या भारतामध्ये 606 इतकी होती. त्यानंतर पुढील घटक आहे जो अलीकडच्या काळात महत्त्वाचा मानला जातो तो म्हणजे तृतीय पक्ष प्रशासक किंवा व्यवस्थापन, ज्याला थर्ड पार्टी ऍडमिनिस्ट्रेटर असं म्हटलं जातं, TPA. आरोग्य विम्याची संकल्पना राबवण्यासाठी प्रामुख्याने 4 घटक महत्त्वाचे असतात. पहिला घटक म्हणजे विमाधारक, दुसरा आहे आरोग्य विमा कंपनी, तिसरा आहे हॉस्पिटल आणि चौथा आहे तृतीय पक्ष प्रशासक. विमाधारक, आरोग्य विमा कंपनी व हॉस्पिटल यातील समन्वय साधणारा दुवा म्हणजे तृतीय पक्ष प्रशासक होय. प्रत्येक आरोग्य विमा कंपनी स्वतःची स्वतंत्र अशी त्याची प्रशासकीय यंत्रणा असते. त्याचप्रमाणे प्रत्येक हॉस्पिटलची एक स्वतंत्र प्रशासन यंत्रणा असते. हॉस्पिटलमध्ये आरोग्य विमा पॉलिसी घेतलेले पेशंट तसेच न घेतलेले पेशंट देखील असतात. अशा वेळी विमा कंपनी व हॉस्पिटल यांच्यामध्ये प्रशासन यंत्रणेमध्ये समन्वय साधणे खूप जिकिरीचं किंवा अवघड जातं. त्याचा परिणाम एकूण आरोग्य विम्याच्या सेवेवर देखील होऊ शकतो आणि विमाधारकाच्या रोषाला हॉस्पिटल आणि आरोग्य विमा कंपनी या दोघांनाही बळी पडावे लागते. म्हणून यासाठी TPA ही संकल्पना महत्त्वाची आहे. भारतामध्ये 31 मार्च 2019 अखेर 31 TPA कार्यरत होते. त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे प्रशिक्षण संस्था, ज्याला आपण ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असं म्हणतो. आयुर्विमा व सर्वसाधारण विम्यामध्ये काम करणारे विविध अधिकारी व प्रामुख्याने
विमा प्रतिनिधी यांना विम्यासंदर्भात प्रशिक्षण देणं खूप गरजेचं असतं. भारतामध्ये विम्यासंदर्भात व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या स्वतंत्र अशा संस्था आहेत. कारण विमा हा अवघड विषय आहे. ज्याप्रमाणे इतर अभ्यासक्रम पुस्तके वाचून व स्व अभ्यास करून पूर्ण करता येऊ शकतात, तसं विम्याबाबत होणं थोडंसं कठीण जातं. विम्याच्या मूलभूत संकल्पना समजावून घेणे, नवीन अपडेट राहणे, तसेच प्रत्येक परिस्थितीत त्याचा वापर कसे करणे हे थोडंसं अवघड आहे, पण कष्टसाध्य आहे. यासाठी भारतामधील काही ज्या संस्था आहेत त्या आपण लक्षात घेऊ. प्रामुख्याने भारतीय विमा संस्था मुंबई, नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी पुणे, द इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड रिस्क अँड इन्शुरन्स मॅनेजर्स हैदराबाद, इंडिया इन्शुरन्स बिझनेस स्कूल नोएडा. त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे विमा नियमन व विकास प्राधिकरण, ज्याला आपण इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी असं म्हणतो. शॉर्ट मध्ये त्याला IRDA असं म्हटलं जातं. भारतामध्ये विमा क्षेत्रातील ही सर्वोच्च अशी असणारी संस्था आहे. नोव्हेंबर 1999 मध्ये विमा नियमन व विकास प्राधिकरण कायदा संसदेत संमत झाला. त्यानुसार आयुर्विमा व सर्वसाधारण क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्राचा एकाधिकार नष्ट करून त्या दोन्ही क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रास संधी देण्यासाठी 1999च्या कायद्यानुसार एप्रिल 2000 मध्ये विमा नियमन व विकास प्राधिकरणाची स्थापना केली. यामुळे आयुर्विमा व सर्वसाधारण विमा खाजगी क्षेत्राला पूर्णपणे खुला झाला. त्या पार्श्वभूमीवर विमा क्षेत्रातील पर्यायाने खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील निकोप विकास साधणे व दोन्ही विमा क्षेत्राचे नियमन करणे या उद्देशाने या IRDA ची स्थापना केलेली आहे. विमा क्षेत्र खाजगी क्षेत्रास खुले करण्यासाठी विमा कायदा 1938, भारतीय आयुर्विमा राष्ट्रीयकरण कायदा 1956, सर्वसाधारण विमा राष्ट्रीयकरण कायदा 1973 हे तिन्ही कायदे बदलणे आवश्यक होते. यामध्ये बदल करून त्यातील सर्व चांगल्या तरतुदी या विमा नियमन व विकास प्राधिकरणाकडे सोपवण्यात आलेले आहेत. या सर्व घटकावरून भारतातील विमा बाजारपेठेशी असणारे सर्व संबंधित घटक आपण लक्षात घेतलेले आहेत. म्हणून हे घटक लक्षात घेतल्यामुळे आपल्याला केवळ फक्त विमा प्रतिनिधी आणि विमा कंपनीच महत्त्वाच्या नाहीत, तर अनेक सर्व घटक मिळून भारतातील विमा बाजारपेठ तयार झालेली आहे असे आपल्याला लक्षात येईल. धन्यवाद.